त्याच वाटा इथे ज्ञानोबांनी आपल्याला सांगितल्यात कसं कसं जायचं, ध्यान कसं करायचं, अभ्यास कसं करायचं, आत्मसंयम, आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं, हे ज्ञानोबा 6व्या अध्यायात सांगतात आपल्याला. आणि त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने प्रत्येक साधकाने आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या प्रकाराने कसं कसं जायचं आतमध्ये, सगळ्या आतल्या वाटा आहेत या. गुरु दाविले या वाटा म्हणजे काय, गुरुने आपल्याला रस्ते दाखवले, पण हे सगळे रस्ते आतले आहेत आणि आतल्या रस्त्यांचा उल्लेख केलेला आहे आपल्याला इथे. आणि आपण पूर्णपणे जर बहिर्मुख असो, बहिर्दृष्टी आपली असेल, तर आपल्याला आतल्या वाटा माहीत पडत नाही. आणि आतल्या वाटेत गेलो आपण तरच आपल्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. जनरली 99% लोक असे आहेत की ते बाहेरच जातात आणि ते ध्यान करत नाही, अंतर्मुख होत नाही. म्हणून ज्ञानोबांनी 6वा अध्याय जो दिलेला आहे की आपल्या आत्मतत्वाशी, आपल्याच आत्मदेवाशी आपण एकरूप कसं व्हायचं, एवढ्यासाठी हा 6वा अध्याय. असं नाही तर असं, असं नाही तर तसं, म्हणजे त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने त्या आत्मस्वरूपाशी, आत्मदेवाशी एकरूप कसं व्हायचं हे सांगितलेलं आपल्याला. आणि सगळं हे कशासाठी आहे तर तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवी होय, ऐशी प्राप्ती सुखपाय आहे येणे. हे सगळ्यांचं मूळ कारण काय आहे, तैसे चित्त लया जाये. चित्त आपल्या लयाला जायला पाहिजे. चित्ताकडे जे विचार आहेत, आपल्या चित्ताकडे अनेक प्रकारचे विचार आहेत, चित्ताकडे विकार आहेत, चित्ताकडे अहंकार आहे. आणि त्याच चित्ताकडे जेव्हा वैराग्य येतो, त्याच चित्ताकडे जेव्हा विवेक जागृत होतो, तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, चित्ताकडे विवेक जागृत व्हायला पाहिजे, चित्ताकडे वैराग्य यायला पाहिजे, चित्ताला त्या नामाचा स्पर्श पाहिजे, चित्ताला त्या नाद ब्रह्माचा स्पर्श पाहिजे. एवढ्यासाठी सगळं आपल्याला प्रयत्न चालू येते. तैसे चित्त लया जाये. हे सगळं अभ्यास कशासाठी करायचा तर चित्ताला काय करायचं, चित्ताचा लय करायचा. आणि तो चित्ताचा लय जो आहे तो आपल्याला नाद ब्रह्माच्या माध्यमातून आपल्याला सहज सहज करता येतो. आपल्या चित्ताचा लय करायचा असेल तर तो नाद ब्रह्माशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आणि चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होय. चित्त लयाला गेलं हे कधी आपल्याला समजतं तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ते चैतन्य वास्तव्याला आलेलं आहे. चैतन्यच चित्ताचा लय करतो. आणि ते चैतन्याची ओळख घेण्यासाठी हे सगळे आपल्याला जे वेगळे वेगळे प्रकार सांगितले, ध्यानाचे प्रकार सांगितले आपल्याला. आणि या ध्यानासाठी मागच्या ओळीमध्ये सांगितलंय, म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका. म्हणून अभ्यासाची या गाढिका जो आम्ही अभ्यास सांगितला निका, तेने होईल तरी होय का, तेने होईल तरी हो का. निरोधुया म्हणजे चित्ताचा निरोध होण्यासाठी आपल्याला आसनाची या गाढिका म्हणजे आसनाची शक्ती आपल्याला घ्यायला सांगितली. म्हणजे आसनावर बसायला सांगितले आपल्याला. जोपर्यंत आसनावर बसत नाही तोपर्यंत कुठलंच ज्ञान होणार नाही माणसाला. सकाळी उठून ज्याने आसन धारण केला 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास किंवा दिवसातनं 5 वेळा त्याने ध्यान केला आसनावर बसून. आसन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हा आम्हाला 0 किंमत आहे, तुमच्या आमच्या बुद्धीला पण 0 किंमत आहे. जोपर्यंत आसनावर बसत नाही, आसनावर बसून आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होत नाही, जीवाशिवाचं ऐक्य होत नाही, तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती भरपूर असेल पण ती आपल्याला उपयोगाला येणार नाही. मग कोणत्या ज्ञानाची प्राप्ती पाहिजे तर आपल्या आत्मदेवाशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं आणि त्या भजनाच्या माध्यमातून
आलेलं स्फुरण, नामाचं स्फुरण, आणि ते नामाचं स्फुरण काय करतो, आपल्याला चित्ताचा लय करतो. म्हणून इथं काय लिहिलं, तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवे होय, ऐशी प्राप्ती सुखो पाये आहे येणे. अशी प्राप्ती झाली की माणसाला सुख शोधत येतो. सुखो पाये आहे येथे, अशी जर क्रिया झाली, ध्यानातून अशी अंतःकरणाची स्थिती झाली, तर आपल्याला सुख शोधत येतो आणि आत्मसुख प्राप्त होतं. आत्मसुख आपल्याला मिळतो. तैसे चित्त लया जाय, चित्ताचा काय होतो, चित्त लया जाय म्हणजे काय, चित्ताकडे असलेले विचार, चित्ताकडे असलेलं विषय, चित्तामध्ये असलेलं संकल्प विकल्प, हे ज्या वेळेला थांबले जातात, त्यावेळेला आपल्याला त्या चैतन्याची अनुभूती येते. आणि एवढ्यासाठी हे सगळं आपल्याला जे काय आपल्याला आता श्लोक सांगितले, असं नाही तर असं करा, तसं नाही तर तसं करा, असं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्याला युक्ती दिली आहेत. युक्ती काय सांगितलंय, साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत. साधन कसं करायचं त्याच्या युक्ती आहेत, आणि त्या युक्ती आपल्याला जमले पाहिजे. साधन रूपी भक्तीच्या युक्ती, सप्रेम उपजे माझी भक्ती, प्रेमासहित भक्ती उत्पन्न होतो. आणि साधन रूपी भक्तीच्या युक्ती जमले पाहिजे. आपण साधन करतो बरं का, युक्तीने करायला पाहिजे. आता आपल्याला इथून आपल्याला दिल्लीला जायचं झालं आणि आपल्याला दिल्लीला जायचं 2 तासामध्ये. टाईम किती आपल्याकडे आहे, 2 तास आहे. 2 तासामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादा बिझनेसमॅन मोठा आहे किंवा एखादा राजकारणी माणूस आहे, त्याला 2 तासात दिल्लीला पोहोचणंच भाग आहे. नाही जर पोहोचला तर त्याची मीटिंग काय होईल, त्याच्या हातातून जाईल. व्यापारी आहे तर त्याचं करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे. मग त्याने काय करावं, टॅक्सीमध्ये बसावं का, ट्रेनला जावं त्याने, नाही, त्यानं ट्रेनला जाऊन जमणार नाही, त्यांना टॅक्सी पकडून पण जमणार नाही. मग त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी विहंगम मार्गातून जायला पाहिजे. म्हणजे विहंगम मार्ग म्हणजे काय, तर त्याने एरोप्लेनमधूनच जावं लागेल त्याला. फटाफट त्यांनी काय करायचं, एरोप्लेन पकडून जो तिकीट मिळेल तो बसून आपण एरोप्लेनमध्ये जायला लागेल त्याला, तरच तो तिथे पोचेल. तसं भगवंत सांगतो अर्जुनाला की माझ्याकडे यायचं असेल तर तुझ्या मनाकडे असलेले विचार, ते विचार सगळे बाजूला जर गेले, म्हणजे इंद्रियांच्या संगतीनं जे तुझे विचार, इंद्रियांच्या माध्यमातून, डोळ्याच्या माध्यमातून आपण वाईट बघतो, इकडे तिकडे जातो, हातापायाने आपण पंढरीला जातो, कानाने आपण जे श्रवण करायला पाहिजे भगवंताच्या बद्दल ते करत नाही आणि विषयांचं श्रवण करतो. आणि आपल्याला 2 तासामध्ये भगवंताला प्राप्त करायचं. भगवंत कुठे आहे, आपल्यापासून काही कोस दूर आहे आपल्यापासून. जाऊ का आपण तिथे, मग नाही. मग जो शहाणा माणूस असतो तो काय करतो, तर तो ताबडतोब ध्यानाला बसतो आणि आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होतो आणि आपल्या आत्मदेवाला भेटतो. हा विहंगम मार्ग आहे. कुठला मार्ग आहे हा विहंगम मार्ग आहे. आणि या विहंगम मार्गातून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. आणि म्हणून ज्ञानोबारांनी वेगळ्या वेगळ्या पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. कसं आपल्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप व्हायचं. दिल्लीला जायचं झालं तर आपलं विमान पकडूनच जावं लागेल. ट्रेनला आपल्याला 2 तासामध्ये पोचता येणार नाही. तसं आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ म्हणजे आपल्याकडे आयुष्य आपलं कमी आहे. जो काय आपल्याला आयुष्य नेमून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपली 50-60 वर्ष अशीच गेली आणि आपण काहीच केलं नाही. त्यात अर्ध आयुष्य आपलं झोपेत गेलं. आणि आता आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मग ज्ञानोबारांनी आपल्याला जो आत्मसंयम योग किंवा ध्यान योग दिलेला आहे त्याचा आपण वापर करावाच लागेल आपल्याला. कारण आपल्या हातात वेळ कमी आहे आणि काळ कधी येईल आपल्याला आणि आपल्याला झपाटा घालून घेऊन जाईल आपल्यालाच माहीत पडणार नाही. कारण काय, जो आत्मदेव, जो आत्मतत्व आपल्या जवळच आहे
आणि त्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाही. आणि म्हणून अंतर्मुख होण्यासाठी या सगळ्या आपल्याला साधना दिलेल्या आहेत ज्ञानोबांनी, आणि त्याप्रमाणे गेलो तरच आपल्याला पुढे आपल्या आत्मस्वरूपाची भेट होणार आहे. आणि त्या भेटीसाठी ज्ञानोबांनी आपल्याला युक्त्या दिलेल्या आहेत. आणि ती युक्ती कशी प्राप्त करून घ्यायची, त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की वैराग्य पाहिजे. पहिल्यांदा काय सांगितलंय, वैराग्याची प्राप्ती झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात. बघा, संकल्प विकल्प कुठपर्यंत आहेत, 24व्या श्लोकामध्ये सांगतात की अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात. म्हणजे तुमच्या आतमध्ये वैराग्य तयार झाला, विषयांची विरक्ती आली. कारण विरक्ती वाचून ज्ञानास तज्ञच नाही सांगतात, हे विचारून ठाई ठेविले देवे. विरक्ती वाचून काही ज्ञानास तज्ञच नाही. जर आपल्याकडे विरक्ती नसेल, वैराग्य नसेल, तर आपल्याकडे आलेलं ज्ञान निघून जातो आणि आपले संकल्प विकल्प वाढतच जातात. संकल्प विकल्प थांबले की आपण परमात्मा तत्वाशी एकरूप होतो, आपल्या आत्मदेवाशी एकरूप होतो. म्हणून पहिली युक्ती दिली की आपले संकल्प विकल्प हे आपले शत्रू आहेत, आणि त्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आपण ध्यान कसं करायचं ते दिलंय. 25-26व्या श्लोकामध्ये सांगतात की हळूहळू आपण काय करायला पाहिजे, तर ब्रह्मानुभवाच्या वाटेला जर हळूहळू लागलो आणि ब्रह्मस्वरूपाची स्थापना बुद्धीने जर केली, कारण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान आहे, बुद्धीने असा निश्चय करायला पाहिजे की ते परब्रह्म मी आहे. असं जर त्या बुद्धीने जर तसं धारिष्ट दाखवलं तर तिथल्या तिथंच आपल्याला परब्रह्माची प्राप्ती आहे. आणि बुद्धीने असं ठरवलं नाही आपण कसले देव तर पंढरपूरला, देव तर गाणगापूरला, अनेक ठिकाणी देवे, असा जर बुद्धीचा निश्चय झाला आणि आपली बुद्धी खचली तर आपण आपल्या आत्मतत्वाकडे, आत्मदेवाकडे आपण येणार नाही. आणि म्हणून इथं काय सांगितले, बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला, मग ती मनाला हलवलं ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते. ब्रह्मस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपी, आत्म्याच्या ठिकाणी ती बुद्धी काय करते, स्थापना करते. अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत, असा दृढ निश्चय व्हायला पाहिजे. दृढ निश्चय व्हायला पाहिजे बरं का. आणि जोपर्यंत दृढ निश्चय होत नाही आपण परब्रह्म आहोत, तोपर्यंत केलेले सगळे कर्म आपले फुकट जाणार आहेत. आणि म्हणून आपल्याला इथे धारिष्ठ दाखवलं त्यांनी या 25-26व्या श्लोकामध्ये. आता 27वा श्लोक काय सांगतो बघा, की पाठी केतुलीने एके वेळे तया स्थैर्याचे निमिळे, आत्मस्वरूप जवळे येईल सहजे. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहणे ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. म्हणजे ध्यानाला बसून आपले सगळे इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय एका आत्मदेवाकडे आपण आणत गेलो आपण स्वतःहून बरं का. जे मन इकडे तिकडे भरकटणारे, सांगितलं की नाही, भरकटणाऱ्या मनाला भरकटू द्या, किती भरकटतं भरकटू द्या. पण हळूहळू आपल्या भरकटणाऱ्या मनाकडे येणारे विचार थांबले, संकल्प विकल्प थांबले की आपण आपल्याच आत्मतत्वाशी, आपल्याच आत्मदेवाशी आपण येऊन आपण थबकतो. आणि ज्या वेळेला आत्मदेवाकडे येऊन आपण थांबतो त्यावेळेला आपल्याला सुखाची, शांतीची चाहूल आपल्याला लागतो. आणि मग हळूहळू सकाळी बसलो, दुपारी बसलो, संध्याकाळी बसलो, रात्री बसलो, मग आपल्या मनाला ती चटक लागते. जसं एखाद्या माणसाला एखाद्या चांगल्या हॉटेलचं खाण्याची सवय पडली, मग तो त्याचे पाय त्या हॉटेलकडेच वळतात. तसं एखाद्या माणसाला, एखाद्या साधकाला जर आपल्या घरात साधना करण्याची 2 टाइम 3 टाइम 4 टाइम जर सवय लागली तर सगळी कामं संपली की तो घरी येऊन बसेल ध्यानाला. का? सुख आहे तिथे. जे मन आपल्या इकडे तिकडे धावतं त्या धावणाऱ्या माणसाला एका आत्मस्वरूपाकडे, आत्मदेवाकडे, आत्मतत्वाकडे, आत्मचैतन्याकडे आपण आणत गेलो का तिथे सुख आहे. आणि तो सुख
तो सुख वाढत 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 वाढता वाढता वाढे भेदिले, सर्व ब्रह्मांडाला भेदून टाकतो, सर्व ब्रह्मांडाला भेदून टाकतो ते सुख. मग जगामध्ये त्याला या संसारातल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला, त्या माणसाला काय, त्या साधकाला जगातल्या ज्या वस्तू आहेत त्या नकोशा वाटतात. कारण तिथे त्या वस्तूंमध्ये दुःख आहे. दुःख कुठे आहे? दुःख आतमध्ये नाही, दुःख त्या वस्तूमध्ये भरलेलं आहे. आणि म्हणून वैराग्य आतमध्ये आपल्याला यायला पाहिजे. जे जे आपल्याला दिसतं सगळं त्याचा नाश होणार आहे, ऱ्हास होणार आहे, हे जेव्हा माणसाच्या लक्षात येतो. आणि वस्तूंकडे सुख आहे नाही असं नाही बरं का, पण ते तात्पुरतं आहे, थोड्या वेळापुरतं आहे, काही कालापुरतं आहे. आणि परमनंट जे सुख आहे ते कुठे आहे? आतमध्ये. आणि त्या आत्मसुखाकडे येण्यासाठी आपल्याला ज्ञानोबाराने आपल्याला युक्ती दिलेली आहेत. तया ते देखून अंगा घडेल, ते तर अद्वैती द्वैत बुडेल. बघा काय सांगितलंय, तया ते देखून अंगा घडेल. आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. जर आपण तद्रूप झालो, तद्रूप, चिद्रूप आणि मद्रूप, आपण त्याच्याशी एकरूप झालो त्या आत्मस्वरूपाशी, त्या आत्मानंदाशी, मग अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाते. काय सांगताय? अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाते. जे दोन दिसणारे वस्तू जे आहेत, मी वेगळा आणि देव वेगळा, ह्या दोन वस्तू आहेत, हे दोन भाव निघून जाऊन आपणच परब्रह्म आहोत असा ज्याचा भाव झाला, देव दुरी नाही तयाला. देव तुम्हीच आहात, आपणच परब्रह्म आहोत. पण हा द्वैत भाव निघून गेला पाहिजे. द्वैताची पै शाखा तोडली, संत सांगतात. द्वैताच्या फांद्या ते तोडून टाकल्या पाहिजे आपल्याला. आपणच परब्रह्म आहोत असा जेव्हा ठाम निश्चय होईल त्यावेळेला आपला योग अभ्यास सिद्ध झाला, साध्य झाला, फलद्रूप झाला असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. आणि एकदा का अभ्यास सिद्ध झाला, साध्य झाला, फलद्रूप झाला की हे ज्ञान तुम्हाला शोधत येणार आहे. आपल्याला ज्ञानासाठी धावपळ करण्याची गरज लागणार नाही. ज्ञान आपल्याला शोधत येणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला अभ्यास योग दिलेला आहे. या लागी अर्जुना तो अभ्यासी मज मिळे. भगवंत सांगतो अर्जुनाला, अरे अर्जुना तो अभ्यास करून मला भेट. आणि द्वैतातले लोक काय करतात? जातात, देवाच्या पाया पडतात. मग मला सांगा, त्यावेळेला परमात्मा अर्जुनाच्या जवळच होता. मग अर्जुनाने परमात्म्याचे पाय पकडले असते, साष्टांग दंडवत घातले असते, ज्ञान झालं नसतं का त्याला? आणि आशीर्वाद दिला असता, जा तुला देव मी प्राप्त झालो, असं एका क्षणात करता आलं असतं. पण ज्ञान तसं नाही ना. परमात्मा अर्जुनाला तेच सांगतो, अरे अर्जुना हे ज्ञान तसं नाही, तुला अभ्यास करावा लागेल. तो परमात्मा तूच आहेस, तुझ्या आतमध्येच ते सगळं भरलेलं आहे. पण आतमध्ये भरलेलं ज्ञान प्रगट होण्यासाठी आतमध्ये जावं लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल, ध्यान करावं लागेल, त्या स्वरूपाशी एकरूप व्हावं लागेल. आणि ते स्वरूप माझं स्वरूप आहे, कृष्ण परमात्मा सांगतो. पण ते प्राप्त करून घेण्यासाठी तुला गुरुला शरण जावं लागेल. माझी प्राप्ती आहे तुला, पण गुरुला शरण जावं लागेल. तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. संतांच्या हातामध्ये दिलं मी ते मी जरी परमात्मा जरी असलो, कृष्ण भगवंत सांगतो, मी जरी देव असलो, मी जरी परमात्मा असलो, तरी त्याची किल्ली मी संतांच्या हातात दिलेली आहे. आणि म्हणून माझा प्रश्न नेहमी असाच असतो की अर्जुन जवळ आहे, उद्धव एकत्र आहेत सगळे त्या द्वापार युगामध्ये, तरी पण एवढे शास्त्र लिहिण्याची गरज का पडली? कारण ते गुह्य आहे. आणि आपण अशा किती खटाटोपा केल्या, नाना साधनांच्या खेल्या खटाटोपा, तरी न पावती माझ्या दारवंटा. भगवंत सांगतो, नाना साधनांच्या केल्या खटापटा,
तरी न पावती माझ्या दारवंटा, तरी पण मी त्यांना सापडणार नाही. अनेक प्रकारचे प्रयत्न केले, म्हणून गुरूंना किंमत का देऊन ठेवली. गुरु तेथे ज्ञान लिहिले की नाही, गुरु तेथे ज्ञान, आणि ज्ञाने आत्मदर्शन. गुरुने सांगितलेल्या ज्ञानातून आत्मदर्शन आहे. भगवंतांनी कृपा करून ज्ञान होत नाही. तिथे जर भगवंतांनी कृपा केली असती अर्जुनावर तर 2 मिनिटात ज्ञान, 18 अध्याय लिहायची गरज नसती लागली. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे, आणि ज्ञानी आत्मदर्शन, आणि गुरुने दिलेल्या ज्ञानातून तुमच्याच आत्म्याचं तुम्हाला दर्शन होतं. लांब जायची गरज नाही. एवढा सोपा परमार्थ करून ठेवलाय, तरी लोकांना का कळत नाही. संत ओरडून ओरडून थकले, पण लोकांनी नाही घेतलं ते, आणि त्याच्यासाठी शिल्लक लागते. म्हणून गुरु तेथे ज्ञान, आणि ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं दर्शन आहे. लांब नाही बरं का देव. देवाला शोधायला जाऊ नका. देव आतमध्येच आहे. नाही तर मला लिहिले, देव शोधाया निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याशी. आपण देवाला शोधायला निघाला, आपलं भेटेल का देव. वस्तू आपल्या घरात ठेवलंय आणि आपण शोधतो बाहेर, भेटेल का आपल्याला. म्हणजे भ्रम आपल्याला झालाय, आपण भ्रमिष्ठ झालोय. तुम्ही आम्ही सगळे भ्रमिष्ठ आहोत. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, जेने भ्रांतीपासून हिरतले. सर्व प्रकारच्या भ्रांतीपासून काढलं तुम्हाला. कसं काढलं. गुरुवाक्य मन धुतले. गुरुच्या वाक्यातून मन धुतलं जातं. मनाला धुवायला कुठली साबण उपयोगी पडत नाही बरं का, किंवा कुठली ती पावडर असते ती पण उपयोगी पडत नाही. गुरुवाक्य, गुरुच्या महावाक्यातून मन धुतलं जातं. बाकी दुसरा उपाय नाही. जगामध्ये दुसरा उपायच नाही. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात, जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. गुरुच्या महावाक्यातून मन धुतलं जातं, आणि पुढची क्रिया करायची गरज नाही. पुढची क्रिया गुरुकडे गेल्यावर आपोआप होतो सांगतात. पुढची क्रिया काय आहे. आत्मस्वरूपे घातले हरोनिया. आपल्याच आत्मस्वरूपाशी आपल्याला एकरूप करतात, आणि आपण संपूर्ण हरून बसतो. आपला संपूर्ण देहाचा विसर पडतो. आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप करण्याची जी क्रिया आहे ती गुरूंकडे आहे. बघा किती सोपा परमार्थ करून ठेवलाय ज्ञानोबांनी, पण आपल्याला कळत का नाही. आता आम्ही काय यातनं बोलू, जास्त बोलण्याचं पण आम्हाला त्याच्यामध्ये रोज रोज तुम्हाला सांगतो आम्ही. तुम्ही ध्यान करा. ध्यानातून हे सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत ते बुडून जाईल. अद्वैतामध्ये द्वैत बुडून जातो. 2 आहेत पण ते एकच होऊन जातो. आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होते. आणि काय सांगितलंय, ऐक्य म्हणजे जीव शिवाचा ऐक्य झाला तर हे 3 लोक प्रज्वलित होतात. आणि म्हणून लिहिले काय की 3 लोक जेथून निर्माण झाले, तया देवराया शिकोने न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, सद्गुरु विन तो सर्वथाही न दिसे. समर्थ रामदासांनी लिहून ठेवले की 3 लोक जेथून निर्माण झाले, म्हणजे आकाश लोक, पाताळ लोक आणि स्वर्गलोक. हे 3 लोक ज्या नामातून निर्माण झाले, त्या नामाची कोणीच ओळख घ्यायला तयार नाही. या ओंकार स्वरूपातून हे 3 लोक निर्माण झाले. त्या देवाची कोणी भेट घ्यायला तयार नाही. त्या देवाला देव कोणी बोलत नाही. आणि ज्या सगळीकडे जो पसारा पडलाय त्या पसाऱ्याला देव म्हणत बसलेत लोक. 3 लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायाशी कोणी नाही बोल. त्याला देव कोणी म्हणत नाही. की संपूर्ण सृष्टीची, ब्रह्मांडाची रचना ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं, सूर्य चंद्र तारे सगळे निर्माण केलं, डोंगर नद्या नाले
आपल्याला पण त्यांनी निर्माण केलं. त्या आत्मस्वरूपाला माणूस विसरलाय. त्याला कोणी देव म्हणत नाही. जगी देव थोरला तो देव, आणि तो सगळ्यात मोठा देव आहे, आत्मदेव. जगी थोरला देव तो चोरला असे. तो चोरून ठेवलाय. आपणच चोरून ठेवलं, आपल्यालाच माहित नाही. आपण चोरटे आहोत, आपण चोरटे आहोत. आणि म्हणून आपण गुरुला शरण गेलो तर आपल्याला ते ज्ञान दृष्टी देतात, आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशातून आपल्याच आत्म्याचा आपल्याला शोध घेता येतो. जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही तोपर्यंत आम्ही सगळे चोरटेच आहोत. आपण लपून ठेवलं त्याला. आणि गुरु काय करतात? आपली ती ज्ञानदृष्टीने आपल्याला प्रकाशित करतात, आणि आपलीच चोरी आपल्याला सापडतो. प्रत्येक माणूस हा चोर आहे, आंधळा आहे सांगितलंय. आणि म्हणून तर काय सांगितले? जगी थोरला देव तो चोरला असे, पण सद्गुरु विन तो सर्व ताईने दिसे. सद्गुरु काय करतात? आपल्याच आत्म्याची जीवाशिवाचे ऐक्य करून देतात आणि आपल्याला व्यापक करतात. आणि जिकडे तिकडे परमात्मा भरलेला असा दिसतो नंतर. आधी नाही बरं का. जोपर्यंत जीवाचं शिवाची भेट होत नाही तोपर्यंत देव सगळीकडे दिसणार नाही. आणि एकदा का जीव शिवाची मिठी पडल्यानंतर, ध्यान त्रिपुटी मावळल्यानंतर आपल्याला देवाची प्राप्ती होते. आणि ही जी प्रक्रिया आहे ही सद्गुरूंच्या हातामध्ये देवाने दिलेली आहे. आकाशी दिसे दुसरे जे अभ्र जय विरे, ते गगनाची का भरे विश्वदेशे. आकाशात त्याहून वेगळी दिसणारी आभरे ज्यावेळेस नाहीशी होतात त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसतो. बघा काय दिला? दृष्टांत दिला. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलाय. आकाशामध्ये अनेक प्रकारचे ढग आले, काळे 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 कुट्ट ढग आले. आपल्याला आकाश दिसतो का? चंद्र दिसतो का? सूर्य दिसतो का? चांदण्या दिसतात का? दिसत नाही. पण ज्या वेळेला ते ढग निघून जातात, ढगांचा वर्षाव होतो, ढग दुसरीकडे निघून गेले की आपल्याला स्वच्छ आकाश दिसतो. तसा आपल्याकडे येणारे संकल्प विकल्प जे आहेत, आपल्याकडे येणारे त्रिगुण आहेत, रजोगुण तमगुण सत्वगुण, आपल्याकडे येणारे विचार आहेत, चांगले वाईट विचार आहेत, आपल्याकडे आलेला अहंकार आहे, आपल्याला देहबुद्धी आडवी आलेली आहे, देहबुद्धीचे ढग आपल्याला आडवे आलेले आहेत. आणि ते ढग ज्या वेळेला निघून जातील देहबुद्धीचे, त्यावेळेला आपल्याला शुद्ध परमात्मा दिसायला सुरुवात होतो. जसं ढग आकाशातून निघून गेले की शुद्ध आकाशात दिसतो, तसा परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, शुद्धच आहे. पण आपल्याकडे आलेले आकाशरूपी ढग आहेत, आपल्याकडे आलेले अज्ञानरूपी ढग आहेत, आपल्याकडे आलेले विषयांचे ढग आहेत, आपल्याकडे आलेले अहंकाराचे ढग आहेत, आपल्याकडे आलेले त्रिगुणांचे ढग आहेत. जे जोपर्यंत आपल्याकडे जात नाही तोपर्यंत परमात्मा शुद्ध आपल्याला दिसणार नाही. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आविर्भये, ऐशी प्राप्ती सुख पाये आहे येणे. त्याचप्रमाणे चित्त लयाला गेले की सर्व ब्रह्मच आहे. बघा म्हणजे चित्तामध्ये गडबड आहे आपल्या. परमात्मा चित्तामध्ये आहे. चित्ती वैसला तो निवडेना. चित्तामध्ये आपल्या काय आहे? गडबड आहे. प्रत्येक माणसाच्या चित्तामध्ये गडबड आहे. आणि ही गडबड काय कोणी करून ठेवली आहे? लोकांनी गडबड करून ठेवलेली आहे. लोक ध्यान करत नाही, त्या परमात्म्या तत्वाशी एकरूप होत नाही, त्याला शोधण्याच्या भानगडीत जात नाही. जे दिसतं त्याची पूजा करत बसतात. जिथं दिसेल तिथं पूजा. बघायला ते दगडाला छंद लावला झाला म्हणून तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी लिहिलंय. तीर्थामध्ये धोंडा आणि पाणीच आहे. किती पण गेला, कुठे गया गेला, आणखी मथुरेला गेला, अजून कुठल्या कुठल्या तीर्थाला गेला, तर संतांनी सांगितलंय, मी बोलत नाही बरं का. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. समर्थ रामदास म्हणतात की मी सगळे तीर्थ फिरलो पण गंगा तेरी नाना देव, ते देव नव्हे दगड सांगितलंय. दगड आहे सगळे म्हणतो. या भटजी लोकांनी काय केलं? पूजा केली. अज्ञानी लोकांकडनं सिंदूर लावला एका दगडाला आणि ते हात दुसऱ्या दगडाला पुसला. दुसरा माणूस आला, त्याने दुसऱ्या दगडाची पूजा केली, तिसऱ्या दगडाला लावला. असे अनेक देव निर्माण केले सिंदूर लावून. मग तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जनांच्या संगतीमध्येच आहे. तुका म्हणे किल्ले
संत हाती दिली. आणि संतचे ज्ञान सांगू शकतात, बाकी आयरे गैरे नाही सांगू शकत हे ज्ञान. आणि ते ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी हा 6व्या अध्यायातला आपल्याला कितवा श्लोक आपण आता कंप्लीट केला, तर 27वा श्लोक कंप्लीट केला. त्याप्रमाणे चित्त लयाला गेले की ब्रह्मच होते, आपणच ब्रह्म होतो, सर्वच ब्रह्मच होते. चित्ताकडे जे विचार आहेत ते थांबले की आपणच परब्रह्म आहोत. हा योग रूप सुखकर उपायाने असा मोठा लाभ होतो. असा योग रूप सुखकर उपायाने, सुखकर उपाय आहे हा, योगाचा उपाय आहे पण सुखकर आहे. सुखकर म्हणजे आपल्याला आत्मशांती देणारा, समाधान देणारा, सुख देणारा हा योग आहे. आणि हा योग आपल्याला साध्य करता यायला पाहिजे. आणि या योगातून काय होतं, तर योगातून जीव ब्रह्माचं ऐक्य होतो. जीव ब्रह्माचं ऐक्य कशातून होतो, योगिक क्रियातून होतो. आणि ती क्रिया आपल्याला जमावी, आपल्याला यावी म्हणून संतांना शरण जावे लागतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर द्या.